आमदार संजय गायकवाड त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हे नेहमीच चर्चेत राहिले आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन वेळीच कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने गायकवाड यांच्यावर सर्व स्तरावरून टीका झाली होती। त्याच गायकवाड यांच्या मागे आता अजून एका वादग्रस्त वक्तव्याने नवं फास आवळले। 2 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाडांना तंबी देखील दिली होती की असे वाद ओढवून घेऊ नका, नाहीतर कडक कारवाई करायला लागेल। मात्र तरी देखील पुन्हा एकदा नवीन वाद त्यांनी ओढवून घेतलाच। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत त्यांनी वादग्रस्त विधान करून शिंदेंच्या मंत्र्यांचा निधीवरून होणारा आता अजून एक दुसरा वाद निर्माण केला आहे। आता मी दुसरा वाद का म्हटलं तर काल परवामध्ये एकनाथ शिंदे यांचेच मुंबईमधले नेते सदा सरवणकर यांनी देखील एक वादग्रस्त वक्तव्य निधीवरूनच केलं होतं। सरवणकर म्हणाले, विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना मला 20 कोटी मिळतायत। सरवणकर एवढ्यावरच थांबले नाहीत, पुढे त्यांनी त्यांचेच नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणलं। मी पराभूत जरी झालो असलो तरी आपलं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब जे माझ्या मागे सक्षम आहेत। आता या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आता सरवणकर यांच्या वक्तव्याने शिंदे कसे अडचणीत आले याचा वेगळा व्हिडिओ आम्ही कालच केला आहे। माझे जे सहकारी आहेत त्यांनी तो व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट होईल व्हिडिओच्या शेवटी, तो तुम्ही नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण गायकवाड यांच्या वक्तव्यावरून काय राजकारण आता सुरू होणार आहे, काय सुरू झालेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जो त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की एवढ्या निवडणुकीसाठी खर्च लागतो, तेवढा खर्च खरंच करता येतो का, हा प्रश्न देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याचं उत्तर आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना निवडणूक प्रक्रियेत होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा सांगितला। पूर्वीच्या तुलनेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप खर्चिक झाल्या आहेत। काही ठिकाणी उमेदवाराला 1-2 कोटी तर कधी 3-3 कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो। इतकंच नव्हे तर काही ठिकाणी 100 बोकडं द्यावे लागतात, अशी परिस्थिती आता झाली आहे, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। आता गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे या अशा पद्धतीने जो त्यांनी खर्च सांगितलेला आहे तो खरंच असा खर्च असतो का, तो त्यांनी अनुभवलाय का, असा प्रश्न मग आता विरोधकांनी निर्माण केलेला आहे। आता या विषयाला या वक्तव्याचा एवढा बाऊ का होतोय हे मी तुम्हाला सांगतो, कारण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक खर्चाची जी मर्यादा असते ती निवडणूक आयोगाकडून घालून दिलेली असते। मुंबई महापालिकेत उमेदवाराला 10 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येतो निवडणुकीच्या प्रचारासाठी, तर 65 ते 175 पर्यंत जर सदस्य संख्या असलेल्या महापालिका असतील तर त्याची देखील एक वेगवेगळी खर्चाची मर्यादा आहे। म्हणजे 65 जवळपास सदस्य संख्या असेल तर तिकडे 5 लाखापर्यंत एक मिनिमम अमाउंट आपण खर्चू शकतो निवडणूक प्रक्रियेच्या प्रचारासाठी। तर 175 असेल तर कमालीची 10 लाख पर्यंतची जी संख्या आहे किंवा तेवढे पैसे जे आहेत ते आपण घालवू शकतो। याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील खर्चाची मर्यादा जी आहे ती 6 लाखाच्या खालीच आहे। म्हणजे ज्याप्रमाणे कोटींची संख्या गायकवाड यांनी सांगितली आहे की आमच्या निवडणूक प्रचारादरम्यान किंवा एखाद्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एवढी कोटींची संख्या खर्च झालेली आहे किंवा होते, ही जी गायकवाडांनी संख्या सांगितली आहे ती तर तशी कुणालाच दिलेली नाहीये। निवडणूक आयोगाने कमाल मर्यादा जी आहे ती 10 लाखापर्यंतची एक सांगितलेली आहे। आता गायकवाड यांच्या या वक्तव्यावर एका काँग्रेस नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। त्यांनी खोक्यांची आणि बोक्यांची सवय असलेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे, त्यांच्या पोटात जे होतं तेच ओठात आलेलं आहे, असं सगळं म्हटलेलं आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका करत म्हटलंय, ज्यांची जशी सवय तशी त्यांची वक्तव्य। आणि आमदार महेश सावंत यांनीही याबाबत स्पष्टीकरण मागितलेलं आहे। असं वक्तव्य त्यांनी कसं काय केलं याचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे, गायकवाडांकडून हे स्पष्टीकरण मागितलेलं आहे। मात्र महायुतीचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोडं संतापूनच म्हटलेलं दिसतंय
ते म्हणाले की गायकवाडांना या निधीचा अनुभव असेल, मला नाहीये. म्हणजे एवढं शॉर्टमध्ये त्यांनी उत्तर, म्हणजे महायुतीच्याच नेत्यांबद्दलचं जे प्रश्न विचारण्यात आलं त्याला बावनकुळे यांनी असं एकदम छोटंसं उत्तर दिलेलं आहे. थोडंफार संतापूनच वाटलं. मात्र आता संपूर्ण प्रकरण जेव्हा तापलं आणि विरोधकांनी संजय गायकवाड यांना घेरलं, त्यानंतर या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आमदार संजय गायकवाड यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना स्पष्ट सुनावलं. गायकवाड म्हणाले, वडेट्टीवार, वैभव नाईक व त्या मुंबईच्या महापौरबाईंना जास्तच चाबरेपणा करू नये. मी माझ्या पक्षाबद्दल नाही तर तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो. शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांनी 70 कोटी रुपये खर्च केल्याचाही संजय गायकवाडांनी आरोप केला. म्हणजे निवडणूक प्रचारात त्यांनी 70 कोटी खर्च केलेला आहे असा आरोप गायकवाडांनी केला. बुलढाणा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना शरद पवारांच्या पक्षाच्या 2 उमेदवारांनी देखील असाच खर्च केला असं देखील त्यांनी आरोप केले. आता हे संपूर्ण प्रकरण एवढं तापलंय की शिंदेच्या मंत्र्यांकडून असे कोट्यवधींचे निधीबाबत कसे वक्तव्य होत आहेत, याशिवाय गायकवाडांच्या वक्तव्याने नक्की कुणाचं वास्तव समोर आलेलं आहे, त्यांच्याच पक्षाचं आहे की खरंच विरोधकांच्या पक्षांना ते म्हटलंय, असा देखील आता प्रश्न उपस्थित राहतो. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.